स्वागत आहे तुमचं आपल्या प्रशांत टेक्निकल या यूट्यूब चॅनलमध्ये। तर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे डिझाईन आहे तुमच्या मोबाईलमध्ये एकदम सोप्या पद्धतीमध्ये बनवू शकता। यासाठी लागणारे जे काही PLP फाईल असेल किंवा PNG मटेरियल आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून फाईल आहे ती डाउनलोड करून घ्यायची आहे। फाईल डाउनलोड केल्यानंतर तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये डाउनलोड फोल्डरमध्ये जी काही फाईल असेल ती झिप फाईल आहे, आपली झिप फाईल आली असेल तर PT गणपती महाप्रसाद बॅनर .zip। तर या तुम्हाला फाईलला एक्स्ट्रॅक्ट करायची किंवा डिकम्प्रेस करायची। करण्यासाठी तुम्हाला क्लिक करायचे फाईलवर, जे काय एक्स्ट्रॅक्ट हेअर असेल ते एक्स्ट्रॅक्ट हेअर करायचे। एक्स्ट्रॅक्ट हेअर आल्यानंतर तुम्हाला इथं पासवर्ड येतो, पासवर्ड विचारला जाईल। तर जो काय पासवर्ड असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाईल, त्यासाठी ती व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। तो पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला इथं ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर जी काय फाईल आहे तुमची जी जी काय डिकॉम्प्रेस याच्यात होऊन जाईल। तर अशा प्रकारे बघू शकता PT गणपती महाप्रसाद बॅनर, हे जे काय फोल्डर ते अजून एक फोल्डर ओपन करायचं त्याच्यात। तर इथं तुम्हाला दिसत बसेल की PT गणपती महाप्रसाद बॅनर .plp। तर ही PLP फाईल आपल्याला पिक्सेल लॅबमध्ये ॲड करून एडिटिंग करायची आणि यामध्ये तुम्हाला बाकीचे जे काय दिलेले आहेत ते PNG मटेरियल दिलं आहे, जेणेकरून जी काय तुमची बॅनर त्याची काही डिझाईन आहे तुम्ही PNG वापरून बनवू शकता। तर डिझाईन बनवण्यासाठी तुम्हाला पिक्सेल लॅब ॲप आहे इन्स्टॉल करून त्याला ओपन करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून जाईल। तर यामध्ये जी PLP फाईल ॲड करण्यासाठी वरती 3 डॉट दिसतात, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। ओपन .plpचे एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचे। पुन्हा एक न्यू विंडो ओपन होईल, त्यावर तुम्हाला वरती .plpचे एक ऑप्शन दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमचे जे काय फाईल मॅनेजर आहे ते ओपन होऊन जाईल। तर जिथे तुम्ही फाईल एक्स्ट्रॅक्ट केलेले आहे ते फोल्डरचं लोकेशन तुम्हाला यामध्ये सर्च करून घ्यायचं आहे। तर PT गणपती महाप्रसाद बॅनर तुम्हाला इथं दिसून जाईल बॅनर, तर त्यावर क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर अजून एकदा ओपन ते फोल्डर ते ओपन करायचे। तर यामध्ये तुम्हाला जी PLP फाईल आहे ती दिसून जाईल। जर ही PLP फाईल दिसत नसेल तर तुम्हाला पिक्सेल लॅबचं ओल्ड व्हर्जन आहे ते इन्स्टॉल करायचं, ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल। तर अशा प्रकारे गणपती महाप्रसाद बॅनर .plp वर क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर इथं ओपन ॲडचा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचे। मी तो ओपन ऑन ओनली करणार आहे। तर ते जे काय तुमचं बॅकचं बटन आहे ते प्रेस करून घ्यायचं, जी काय बॅनर जी काय डिझाईन आहे ती बॅक साईडला आलेली आहे। तर अशा प्रकारे आपल्याला तुम्ही यामध्ये जेवढे काही टेक्स्ट वगैरे दिलेले आहेत किंवा गणपती बाप्पाचा फोटो असेल तो यामध्ये एडिटिंग करून घेऊ शकता। तर जो काय तुम्हाला टेक्स्ट एडिट करायचा असेल त्या टेक्स्टवर क्लिक करायचं आहे। फक्त जेवढे काय आपण टेक्स्ट दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला जे टेक्स्ट एडिट करायचे टेक्स्ट आहेत ते ओपन दिलेले आहेत। जे टेक्स्टवर क्लिक केलात त्या टेक्स्टवर तुम्ही एडिटिंग करून घेऊ शकता। तर हा टेक्स्ट एडिट करण्यासाठी त्या टेक्स्टवर क्लिक करायचं आहे। एच्या ऑप्शनवर आल्यानंतर एडिटच्या ऑप्शनवर आल्यानंतर पुन्हा एकदा इथं जे काय तुमचं टेक्स्ट असेल, जी काय वेळ असेल, तारीख असेल, ती तारीख आहे तुम्हाला इथं टाईप करून घ्यायची आहे। तर सोमवार दिनांक 16/9/2000 रोजी असं आपण जे काय इथे टाईप केलेलं आहे। जर तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काय टाईप करायचं असेल तुम्ही यामध्ये टाईप करून घेऊ शकता। सर्व काय टेक्स्ट टाईप झाल्यानंतर इथं ओकेचा ओकेवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जो काय टेक्स्ट असेल तो इथं ॲड झालेला असेल। जर टेक्स्टची साईज कमी जास्त करायची असेल तर इथं डॉट दिलेला आहे, तर डॉटवर क्लिक करून टेक्स्टची साईज आहे ती कमी जास्त करून घेऊ शकता। त्याचप्रमाणे इथं जी काही सायंकाळी आपली महाप्रसादाची वेळ दिलेली आहे ती सायंकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत आहे। त्या टेक्स्टवर क्लिक करून एच्या ऑप्शनवर एडिटवर क्लिक करा। जी काय सायंकाळ वेळ जी असेल तुम्ही इथं टाईप करून त्याला ओके करायचं आहे। तशाच प्रकारे इथं स्थळ दिलेलं आहे, जे काही स्थळ असेल तुमच्या मंडळाचं नाव असेल किंवा जे काय असेल ते स्थळ इथं तुम्ही टाईप करून घेऊ शकता आणि त्याला ओके करायचं आहे। तर अशा प्रकारे यामध्ये तुमच्या वरतीसुद्धा आपण एक एकता गणेश उत्सव मित्रमंडळ आयोजित जे काय तुमच्या मंडळाचं नाव असेल ते नाव मंडळाचं इथं टाईप करून आयोजित असेल ओके करून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे आपण यामध्ये तुम्हाला गणपती बाप्पाचे 2 फोटो जे काय PNG इमेजेस आहेत ते दिलेले आहेत। तर इथं लेअरवर गेल्यानंतर यामध्ये जेवढे आपण टेक्स्ट वापरले ते सर्व इथं दिसून जातील। त्याचप्रमाणे इथं आपण तुम्हाला 2 अशा प्रकारच्या गणपती बाप्पाच्या इमेजेस आहेत त्या दिलेल्या आहेत, जे की गणपती बाप्पाची एक दिलेली आहे आणि त्याच्यानंतर अजून तुम्हाला ही आपण हाईड करू। हाईड करायची असल्यावर इथं डोळ्याच्या चिन्हावर क्लिक करा, हाईड होऊन जाईल। जी काही दुसरी इमेज आहे त्या इमेजवर क्लिक करून अनहाईड करायची तिला। अशा प्रकारे ती इमेज इथं तर दिसून जाईल। जर तुम्हाला अजून दुसरी इमेज ॲड करायची असेल, गणपती बाप्पाचा फोटो ॲड करायचा असेल तर तुम्हाला प्लसच्या चिन्हावर क्लिक करून फ्रॉम गेल्यावर क्लिक करायचं आहे। तुमच्या गॅलरीमधले जे काय फोटो असेल ते फोटो यामध्ये ॲड करून घेऊ शकता। अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुमची जी काय डिझाईन आहे महाप्रसाद कार्यक्रमाची डिझाईन आहे ती बनवू शकता। तर या व्यतिरिक्त अजूनसुद्धा आपण अशाच प्रकारच्या डिझाईन आहेत त्या आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही पाहू शकता। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीनच असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर ही बॅनर डिझाईन तुमची बनवून झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह करायची। सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरती सेव्हचं ऑप्शन दिलेलं आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। सेव्ह ॲज इमेजवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं कस्टम असेल तिथं अल्ट्रा करून घ्यायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमची बनवलेली बॅनर डिझाईन तुमच्या गॅलरीमध्ये HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। जर तुम्हाला बॅनर एडिटिंग करताना काही अडचण येत असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेजसुद्धा करू शकता। आणि जेवढ्या काही तुम्हाला लिंक आहेत त्या आपल्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घेऊ शकता। तसेच काही अडचण असेल तर मला इंस्टाग्रामला सुद्धा मेसेज करून घेऊ शकता।